नमस्कार दोस्तों, हमारे चैनल में आपका स्वागत है। आज हमारी सोसाइटी में श्रीमान नीलेश गुलाब तरज जी आ रहे हैं, जो कि भारी मतों से शिवसेना में जीते हैं नगर पालिका सीट के लिए। बहुत बहुत बधाई हो इनको। और चलिए इनका स्वागत करते हुए आगे बढ़ते हैं। अगर आपको हमारा वीडियो पसंद आता है तो लाइक कीजिए और अपने प्यारे प्यारे अनुभव शेयर करना ना भूलें। बहुमतांनी जी निवडून आली जोशी काकू आणि बाकीचे सगळ्या
काही लोकांनी म्हटलं होतं की हे जय श्रीराम म्हणतात ते हराम होईल, त्यांना फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी आणि जे खरंच होतो सगळ्यांना त्या जे बोलत होते जय श्रीराम त्यांना बसवलेलं आहे आणि निवडणूक सगळं तुम्ही बघितलेलं आहे, त्यामुळे तेच ते सांगण्यात काही अर्थ नाही. कारण कसं आहे सगळ्यात महत्वाचं, जे बोलले म्हणतात त्यांना बघून विसरून जातात, पण जे काम करतात त्याला बोलत शक्य तसं खरंच सांगायचं बाबतीत आहे. आम्ही ते काही स्कीम आणि आपण निवड झाले आलोय त्या संदर्भात कसं काढलं आमची एडस्ट्रेशन नाही केली 2 दिवस झाले तेव्हा सगळेच होते एबी सगळेच लोक होते सीएम वाले चेअरमन आणि आम्ही सेक्रेटरी यामध्ये आम्ही बसवतो त्यांनी तो खर्च भरपूर 3-4 लाख रुपये सांगितलं होतं एमएससीच्या लोकांनी. निलेश सरांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि आमच्याकडे सगळीकडे लाईट्स आहे. कुठलाही खर्च न होता निलेश सरांमुळे 3-4 लाख रुपये खर्च होणार होता तो आपला सगळ्या इंडस्ट्रीज वाल्यांचा वाचवला. असे अनेक प्रसंग आहेत. पण आपल्याकडे वेळेचा अभाव आहे. आमचा गणपती असू द्या की नंतर आपल्याकडे बाबा असू द्या, प्रत्येक वेळेस निलेश सर आमच्याकडे येतात, आम्ही त्याच्याकडे जातो. सीधा धर्म आहे त्यामुळे आम्ही राहणार. पण निलेश सरांना एक रिक्वेस्ट होती की आपण जरी शेजारी असतो भिंतीचा आमचा राहिलेला प्रश्न आहे तुमच्याकडे सॉल्व्ह केली, कारण मी तुम्हाला आता नगरसेवक झाला जबाबदारी आहे आणि मी देवाचरणी एकच प्रार्थना करतो की मोठी जबाबदारी पार पडण्यासाठी देवाने त्याला भरपूर आशीर्वाद द्यावे. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार. निलेश यांची ओळख ॲज अ मित्र म्हणून सुरुवात झाली होती. त्यांचं जेव्हा मी काम पाहायला होतं इव्हन जेव्हा आपली भिंत पडली होती तेव्हा एक गाडी अडकली होती. ती स्वतः जीवावरती उभा राहून स्वतः गाडीमध्ये बसले आणि गाडी बाहेर काढली. खरंच खूप मदतस्पद होतं. इव्हन छोटी छोटी कामं असतील. एक चांगलं गोष्ट झालं की आपल्या शेजारी नगरसेवक आहे आता. आपल्या समोरचा जो परिसर आहे तो नक्कीच आता चांगला होईल. जसा आपला रावेचा परिसर आहे तसा आता केवळचा परिसर बनेल अशी मी आशा करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. नमस्कार. आणि आता आलेले आपले पाहुणे निलेश गावकरस त्यांचं मी खूप अभिनंदन करते. त्यांनी आतापर्यंत खूप मी जर त्याला 6 वर्ष झाले इथं पाहते, प्रत्येक गोष्टीत तो इकडे पुढे असायचा मिलन स्पेस मध्ये. त्याच्यानंतर आमचा ज्येष्ठ नागरिक संघ पण आहे, खूप 300-400 लोकांचा आहे. तो दर महिन्याला तिथे येतो, सगळ्यांचे वाढदिवस साजरे करतो. खूप आणि मला त्याचं खूप कौतुक आहे. आणि आज म्हणूनच त्याला देवाच्या आशीर्वादाने तो आज मोठा नगरसेवक झालेला आहे. मला त्याचं खूप अभिनंदन आहे. एवढंच बोलतो. आज माझ्या सोसायटीमध्ये सोसायटीमध्ये आपण सर्व त्याचे सर्व आपल्या इव्हेंट मधील सर्व माझे मित्र परिवार, त्याच्यामध्ये सुशील गायकवाड असेल, महेश पाटील असेल, महेश पाचमांडे, योगेश पाटील, महेश पाचमांडे असेल, सागर असेल, त्याचप्रमाणे शुभम असेल, निलेश असेल, वैभव, बरेच सर्वांची नावं आहे. पण सर्वजण त्या ठिकाणी त्यांनी गेले 8 दिवस झाले सुट्टी घेऊन त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करून त्या ठिकाणी माझा हातभार लावून आणि खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे हातभार लावून ज्या प्रकारे भारतात हे पण काम करतात त्याच प्रकारे त्यांनी रिटेल काम केलेले. त्याच्यामध्ये आर्थिक मदत असेल, इतर सर्व गोष्टी त्यांच्या माध्यमातून मला मिळाल्या आहेत. त्यामुळे सोसायटीचं मी कायम उभी आहे. आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या जवळ साहेब असतील, कुलकर्णी साहेब असतील, त्याचप्रमाणे आज मी पदावर ज्याच्यासाठी बसलोय त्यांनी सर्व एवढे गावाला एक केलं. असे आमचे तुषार दादा तरच या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं जे सचिन शिवले हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचप्रमाणे उपस्थित आमचे बंधू उत्तम तरस आणि सर्व इथे युवा ऋषिकेश देखील आलेले आहेत. सर्व उपस्थित सर्व मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वांनी जी मेहनत घेतली, जे कष्ट घेतले, निश्चितच आपण सर्वांनी प्रामाणिकपणे काम केलं. त्याच्यामध्ये सुशील असेल, खऱ्या अर्थानं सुशीलचं मी कौतुक करतो. गेली 6 वर्षापासून मला मार्गदर्शन केले आहे प्रत्येक गोष्टीमध्ये.
आणि तो सकाळी मला वाटते 2 वाजता घरी यायचा, परत सकाळी 6ला त्या ठिकाणी ऑफिसला यायचा. म्हणजे 2 ते 3 तास काढली झोपायचा तो आणि त्या परत सकाळी ऑफिसला दिसायचा. म्हणजे जेवढं काम केले ते म्हणजे मी पण नाही केलं तेवढं त्यांनी काम केले एवढ्या 15 दिवसामध्ये. म्हणजे असे बरेचसे कार्यकर्ते की ज्यांनी जेवायला घरी जायचं, पण दुसऱ्या ठिकाणी त्यांना बाकीच्या ठिकाणच्या उमेदवारांना असं होतं की ते लोक पार्टी देण्यासाठी उत्सुक असायचं हॉटेलमध्ये. पण आपले कार्यकर्ते असे होते की घरी जाऊन जेवून यायचे, आपल्याला चांगलं प्रामाणिकपणे काम करायचं. म्हणजे असे मला मित्र परिवार भेटला, माझं भाग्य आहे की आपण सर्वजण इथे राहायला आला, आपली ओळख झाली, एक परिवार सारखा आपला मित्र परिवार वाढत गेला. त्याच्यामुळे मी आपल्या मनापासून आभार मानतो. आणि ज्या उपस्थित सर्व आमच्या माता भगिनी, आमच्या वहिनी सर्व उपस्थित आहे, त्यांचे माता उपस्थित आहे. आपण देखील आपल्या मुलांवर कोणत्याही प्रकारचं बऱ्याच ठिकाणी असं जाऊ नका इकडं तिकडं, पण आपल्याला पण सहकार्य त्यांच्या मागे खूप नेहमी राहिलेले असंच राहू द्या. आणि आपल्या सर्वांचं प्रेम, तुमच्या प्रेमाला किंवा तुमच्या विश्वासाला नेहमीच मिताळा जाऊन द्यायला नाही. कुलकर्णी साहेबांनी सांगितलं बाबा दिल्लीचा विषय त्यांना पूर्ण माहिती, हा विषय त्यांच्यामुळेच थांबलेला आहे. जे बिल्डर आहे गावडे यांच्यामुळे थांबलाय, त्यांना देवानी दाखवून दिले की आता काय येते. त्यांना तिकीट पण नाही भेटलं, विजय पण नाही झाला. म्हणजे जे करताना त्याला भरायला लागतं 100% तरी, कारण की त्या गोष्टी त्यांनीच निर्माण केल्या, त्यांनीच अडचणी निर्माण केल्या. त्याच्यामध्ये माझा काही मात्र संबंध नाही आणि कोणत्याही गोष्टीमध्ये नाही. ज्याप्रमाणे साहेबांचा गैरसमज झाला त्यांचा देखील त्यांनीच पहिला प्रथम सत्कार ठेवला आणि त्यांनी देखील इलेक्शनच्या आधी मला पाठिंबा दर्शवला. कारण की कोणत्याही आमिषाला बळी पडलेला पाहिजे. तुम्हाला कोणी येऊन काय सांगतं, परंतु गेले तुम्ही 6-7 वर्ष आपण सगळं राहतोय, त्याच्यामध्ये जर माझं काही समज असेल तर वेगळी गोष्ट आहे. परंतु दुसऱ्याचं ऐकून जर आपण चुकीच्या मार्गावर गेलो तर निश्चितच आपल्या पाया आपण दगड मारून घेतो. हे त्यांना कळल्यानंतर त्यांनी आज या ठिकाणी सत्कार ठेवला होता. परंतु या गोष्टीला त्यांनी या महेश पाटील तो तिकडे राहतो ना, तो कोण आहे तो पण त्या ठिकाणी पाठिंबा द्यायला गेला. तर त्याचं देखील चुकीच्या गोष्टीला नेहमी मार्गदर्शक राहिला आणि त्यांनी आपल्या लोकांच्या मध्ये ग्रुप करून चुकीच्या माहिती पसरवल्या. त्याच्या झोपडपट्टीच्या ग्रुपमुळे मला तिकीटाला खूप प्रॉब्लेम झाला. म्हणजे एकदा की मला तिकीटच भेटणार नव्हतं की इलेक्शन पद्धतीने भरपूर लोक तयार झाले, निवडून येऊ शकत नाही, त्याच्यामुळे आपण ते तिकीट नाही द्यावं असं शंकर जगताप आमदारांचं तिकडे ते मागणी होती महायुतीमध्ये. पण आपण काय केलं, मी काम करतोय, इलेक्शनलाच तिकीट पाहिजे, आपण ठाम राहिले. माझ्यामुळे ते बीजेपी आणि शिवसेनेची युती तोडावी लागली आपल्याला. आपण सगळं मी मनापासून आभार मानतो की माझ्यावर जेवढा विश्वास ठेवला आणि हे तिकीट मला पुन्हा एकदम पूर्ण तिकीट माझ्या हातात होती. चारही तिकीट माझ्या हातात होती, परंतु ती वाटप कसं करायचं आमच्या तुषार सदस्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे ती वाटप सर्वांच्या मार्गदर्शनामुळे आज मी पदावर आहे. आणि हे सर्वजण जे सर्वांनी कष्ट घेतले ते कष्टाचं मी खऱ्या अर्थाने चीज करून दाखवेन. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये. महानगरपालिकेमधून आपल्या ज्या गोष्टी आपल्या राहिलेल्या आहेत, गार्डन असं हॉस्पिटल असं प्रत्येक गोष्ट आपण पूर्ण करू, काळजी करू नका. आणि जी माझी टीम आहे ती टीमची साथ मला अशीच नेहमी राहू द्या, कारण की आपल्याला बसून डेव्हलपमेंट करायची. त्याच्यामुळे आपण सर्वजण एकत्र आपल्या प्रभागाचा विकास करायचा आहे. मी नगरसेवक झाले याचा अर्थ नाही माझे निर्णय तुमच्या लाभले जातील आणि तुम्ही सांगत त्याच प्रकारे विकास केला जाईल. तुम्हाला ज्या गोष्टीची अडचण वाटली निश्चितच त्या गोष्टींना आपण दूर करू. आणि अधिक न बोलता आता प्रत्येकाचा वाटतं की प्रत्येकाने माझ्या सोसायटीमध्ये यावं, तर प्रत्येकाला वेळ घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण अधिकचा वेळ घेता या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. स्पेस मधील सर्व सोसायटी धारक, आपण याच्या आधी मीटिंग घेतली होती प्रचारासाठी आणि मतदान करावं यासाठी. आज आपण या ठिकाणी निलेशदादा यांना यश मिळवून दिलेलं आहे. सर्वांची साथ त्याच्यामध्ये लाभली. सोसायटी धारकांचं खूप कौतुक करण्यासारखं आहे. निलेशदादा काय सांगायचं की ही माझी सोसायटी आहे, त्याच्या घरासमोरच असल्यामुळे तो आणि ही माझी सोसायटी आहे, सरपंचशी संबंध आहे. पण तुम्ही मतदार लोक जे त्यांना आशीर्वाद दिले या ठिकाणी आज पद प्राप्त झाले. निश्चितच या ठिकाणी सांगतो की पद नसताना निलेशदादांनी एवढी आपली कामं केली. आता पद आल्यानंतर तुम्ही आता या 5 वर्षात तुम्ही तुमच्या विभागाचा या प्रभागाचा पूर्ण तुम्ही बदल या ठिकाणी घडताना बघायला याची साक्षीदार व्हाल. आपण सर्वांनी